नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता सुमनने अर्जुनला महत्त्वाचं सत्य सांगितलेलं असतं। तिने अर्जुन समोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सुमनने महिपत आणि नागराज या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तेव्हा सुमनच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते, ती म्हणजे सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य सुमनला समजलेलं असतं। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमनने हे सत्य अर्जुनला सांगितलेलं असतं। सायलीचे आई वडील म्हणून अर्जुनने सदाशिव लोखंडे आणि श्रद्धा लोखंडे यांना घरी आणलेलं असतं। ते सायलीचे आई वडील नसून खरे प्रियाचे आई वडील आहेत। या सत्याचा उलगडा आता सुमनने अर्जुनच्या समोर केलेला असतो। आणि एवढंच प्रेक्षकांनो नाही, तर सायली हीच खरी तन्वी आहे हे सुद्धा सत्य सुमननेच अर्जुनला सांगितलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन श्रद्धा टेलरकडे जेव्हा सदाशिव लोखंडे यांना ड्रेसचे उरलेले पैसे परत करायला जातात, तेव्हा तिथे गेल्यानंतर अर्जुनला समजतं की त्या ठिकाणी फॅमिली फोटोमध्ये सायलीचा फोटो लागलेला आहे। आता प्रियाचा फोटो हा महिपत आणि नागराजने अर्जुनच्या समोर सायलीचा फोटो म्हणून आणलेला असतो। त्याच्यामुळे अर्जुनला आता तो फोटो जो की प्रियाचा आहे तो सायलीचाच फोटो वाटणार। तेव्हा अर्जुन म्हणतो, ही तुमची कोण आहे? तेव्हा इथे प्रियाची आई म्हणते की ही तर आमची मुलगी आहे, मला हिला भेटायचं आहे असं म्हणाल्यानंतर इथे प्रियाची आई म्हणते, तुम्हाला कसं भेटता येईल? 22 वर्षांपूर्वीच आमची मुलगी हरवली आहे, आम्ही तिला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती आम्हाला काही सापडलेली नाही आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, आता प्रियाचे आई वडील सुद्धा प्रियासारखेच पैशांचे लालची, त्याच्यामुळे तो स्वभाव तर त्यांचा असतोच, पण त्याचबरोबर नाटके करण्यामध्ये सुद्धा ते लोक फारच माहीर असतात। त्यांचा तो इमोशनल स्वभाव बघितल्यानंतर अर्जुन तर तिथे खूपच जास्त इमोशनल होऊन जातो की बापरे, म्हणजे सायलीसुद्धा यांच्यासारखीच आहे, हेच सायलीचे आई वडील असू शकतात। ते म्हणतात की तुमची मुलगी सापडत नाही आहे का? अर्जुन म्हणतो, प्लीज तुम्ही चला माझ्याबरोबर, आज मी तुम्हाला तुमची आणि तुमच्या मुलीची भेट घडवून देतो। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन इथे सदाशिव लोखंडे आणि इथे श्रद्धा लोखंडे यांना घेऊन आपल्या घरी येतो। घरी तर सायली आतुरतेने अर्जुनची वाट बघत असते। अर्जुनने तिच्या आयुष्यामध्ये इतके काही छान छान मुमेंट्स आणलेले असतात, ज्याच्यामुळे सायली अर्जुनच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडी झालेली असते हे म्हणायला हरकत नाही। ती म्हणालेली सुद्धा असते, माझ्या सुखाची सुरुवात तुमच्यापासूनच सुरुवात होते आणि तुमच्यापर्यंतच येऊन संपते। तेव्हा इथे अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहेच, पण आता सायलीचंही अर्जुनवरती भरभरून प्रेम आहे, कारण अर्जुन सायलीच्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करतो, त्या लक्षात ठेवून तिला त्या गोष्टींमधून कसा आनंद मिळवून द्यायचा याचा सातत्याने विचार करत असतो। आणि इथे आता अर्जुनने तेच केलेलं असतं। सायलीला त्याने छोटे छोटे आनंद तर दिलेलेच असतात, पण तिच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती सुद्धा अर्जुन आता सायलीला देणार असतो, तिला त्याने प्रॉमिस केलेलं असतं। त्यामुळे इथे अर्जुन सायलीच्या आई वडिलांना म्हणून प्रियाच्या आई वडिलांना सुभेदारांच्या घरी घेऊन येतो। सायली इथे फुलांचं ताट घेऊनच उभी राहिलेली असते। जेव्हा अर्जुन म्हणतो, बायको हे बघ मी कुणाला घेऊन आलोय, तेव्हा सायली म्हणते, कोण आहेत? अर्जुन म्हणतो, तुझी प्रतीक्षा संपली, हे आहेत तुझे जन्मदाते आई वडील। तेव्हा सायली म्हणते, काय? आणि सायलीच्या हातातलं फुलांचं ताट खाली पडतं आणि ती फुलं आता प्रियाच्या आईवडिलांच्या पायाजवळ जाऊन पडतात। म्हणजे इथे सायलीचं आणि त्यांचं जरी रक्ताचं नातं नसेल, पण तरीसुद्धा ते आई वडील आहेत असं जेव्हा तिला कळतं, तेव्हा तिच्या हातातली फुलं ही आपोआपच आपसुकच खाली पडतात आणि जाऊन तिच्या आईवडिलांच्या चरणांशी थांबतात। तेव्हा इथे सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या बायकोला बघितल्यानंतर प्रिया जी काही घाबरलेली असते, तिने अर्जुनला त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा अतोनात प्रयत्न केलेला असतो, पण तिचे प्रयत्न फेल झालेले असतात। कारण प्रेक्षकांनो, इथे आता नागराज आणि महिपत अर्जुनला काही थांबू देत नाही आणि इथे कुठेतरी नियतीच्या मनामध्ये सुद्धा हेच आहे की प्रियाचे आई वडील सुद्धा समोर यावेत, कारण इथे सायलीचे आई वडील कोण आहेत
आणि प्रियाचे आईवडील कोण आहेत हे प्रियाला कळलं पाहिजे की ही माझी लायकी आहे आणि ही सायलीची लायकी आहे. सायली एका चांगल्या घरामध्ये जन्माला आलेली आहे आणि प्रिया एका गरीब घरामध्ये, ते सुद्धा लालची आईवडिलांच्या पोटी तिने जन्म घेतलेला आहे. आणि हे खरं आहे. इथे आता प्रियाच्या समोर तिचे आईवडील जेव्हा येतात तेव्हा तिला अक्षरशः असं वाटतं की बरं झालं या घरामध्ये मी राहिले नाही. 22 वर्षांपूर्वीच घर सोडून निघून गेले ते बरं झालं. या भिकारड्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा न राहिलेलं त्यांच्याबरोबर चांगलं आहे असं प्रियाला वाटतं. पण सायली तसा विचार करत नाही. सायलीला असं वाटतं की गरीब तर गरीब, पण हे माझे आईवडील आहेत. मी त्यांच्यापासून दूर झाले होते ना, मग कदाचित हे माझेच आईवडील असतील असं इथे सायलीला वाटत असतं. आणि ती आनंदाने प्रियाच्या आईवडिलांचं आता घरामध्ये स्वागत करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की इथे सायलीला केलेलं प्रॉमिस मी पूर्ण केले. तेव्हा इथे आता नागराज आणि त्याचबरोबर महिपत प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेले असतात. प्रियाची बोलती बंद करण्यासाठी तिच्या आईवडिलांना सुभेदारांच्या घरापर्यंत अर्जुनमार्फतच त्यांना पोचवायचं होतं, जे त्यांनी काम केलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायलीला केलेलं प्रॉमिस माझं पूर्ण झालं. फायनली मी सायलीच्या आईवडिलांना शोधून काढलं आणि इथे मधुभाऊंना दिलेला शब्दसुद्धा मी पूर्ण केलेला आहे. मधुभाऊंनासुद्धा ही आनंदाची बातमी सांगितली पाहिजे असं अर्जुन आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आता घरातल्या सर्व लोकांबरोबर इथे सायलीच्या आईवडिलांची ओळख करून देत असतो. तेव्हा सायली त्यांच्याकडे बघतच असते. कुठेतरी तिला या गोष्टीचा आनंद असतो की हे माझे आईवडील आहेत. आणि कुठेतरी तिच्या मनामध्ये आता प्रश्न पडलेला असतो की हे खरंच माझे आईवडील आहेत का? यांना बघितल्यानंतर मला मनातून असं का वाटत नाही आहे की हे माझे आईवडील आहेत? पण तिला आता एका गोष्टीवरती विश्वास असतो, कारण आता प्रियाचा फोटो, प्रियाचं गाठोडं हे सायलीला तिचं गाठोडं आहे असं वाटत असतं. त्यामुळे तिचा फोटो हा त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये असलेल्या फोटोबरोबर मॅच झालेला असतो. तेव्हा सायलीला वाटतं की नाही, अर्जुन सर काही चुकीचं नाही करणार. कदाचित हेच माझे आईवडील आहेत. मला काही आठवतच नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित माझा गैरसमज होत असेल असं आता सायलीला वाटत असतं. आणि ती आपल्या आईंचा आणि वडिलांचा व्यवस्थित पाहुणचार वगैरे करत असते. आणि सगळे सुभेदारसुद्धा सायलीचे आई वडील म्हणून सदाशिव लोखंडे आणि त्याच्या बायकोला जरा जास्तच इज्जत देत असतात. इथे आता सायलीची श्रीमंती बघून त्या दोघांचेही डोळे फिरलेले असतात. बाप रे, आमची मुलगी 22 वर्षांपूर्वी जेलमधून पळाली होती, ती डायरेक्ट इथे सोन्याच्या घरामध्ये येऊन पडली की काय? काय नशीब काढले आमच्या पोरीने, असं इकडे तिच्या आईला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तिच्या वडिलांनी लहानपणी प्रियाला एका बाईला विकलं होतं पैशांसाठी आणि आता तीच मुलगी इथे पैशांमध्ये लोळते. इतक्या श्रीमंत घरातली ती सून आहे, ती सुद्धा सगळ्यांची लाडकी. म्हणजे आता आपले चांगले दिवस आलेले आहेत, आपली दळिद्री गेली असं तिच्या आईवडिलांना वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रिया आता पूर्णपणे घाबरलेली असते. मी पण लालची आणि माझे आईवडीलसुद्धा लालची. आता काय या घरामध्ये धिंगाणा करतायत काय माहिती. देवा, फक्त माझ्यापासून या लोकांना लांब ठेव. तेव्हा सदाशिव लोखंडे आणि त्यांची बायको जेव्हा प्रियाला बघतात तेव्हा ते पटकन म्हणतात की या तर आमच्या दुकानापर्यंत आल्या होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, कोण? ही तुमच्या दुकानाजवळ काय करत होती? तेव्हा इथे श्रद्धा म्हणते, काही माहिती नाही, पण आली होती आणि आमच्या घरामध्ये टोकून टोकून बघत होती. आम्हाला असं वाटलं की ड्रेस वगैरे शिवायला आली की काय, पण ती अचानकपणे तिथून पळून गेली. आम्हाला म्हणाली, नाही, मला काही शिवायचं वगैरे नाही आहे, आणि ती सरळ तिथून निघून गेली. तेव्हा प्रिया म्हणते, हो, मलासुद्धा एक ड्रेस शिवायला टाकायचा होता ना, म्हणून मी टेलर चांगला आहे का ते बघायला गेले होते. बाकी माझी आणि यांची काही ओळख नाही आहे. नाही, मी नाही यांना ओळखत. प्रियाच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीचे आईवडील भेटलेत म्हणून अर्जुनने छोटीशी फॅमिली पार्टी गेट टुगेदर ठेवलेलं असतं. तेव्हा त्याच्यामध्ये रविराज काका, सुमन, त्याचबरोबर प्रतिमा, नागराज या सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं असतं. चैतन्यला बोलावलेलं असतं. कुसुमताई या सगळ्यांनासुद्धा घरी बोलावलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता छान पार्टीमध्ये सगळेजण आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सुमन काकी, मला स्पेशली तुला थँक्स म्हणायचं आहे,
का माहिती आहे का? तेव्हा सुमन म्हणते का? तेव्हा अर्जुन म्हणतो कारण तू मला श्रद्धा टेलरचा ॲड्रेस दिलास आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं की ते सायलीचं घर आहे, ते सायलीचे आई वडील आहेत. तुझ्यामुळेच तर मी तिथे गेलो ना, त्यासाठी तुला स्पेशली थँक्स. तेव्हा सुमन पटकन अर्जुनला म्हणते, नाही अर्जुन, अरे मला तर तो श्रद्धा टेलर माहितीसुद्धा नव्हता. मला यांनी सांगितलं. हे मला म्हणाले की अर्जुनला सायलीसाठी ड्रेस शिवायचा आहे, तेव्हा तू एक काम कर, श्रद्धा टेलरचा ॲड्रेस दे म्हणून. ते चांगले ड्रेसेस शिवतात. मी आधी कधी त्यांच्याकडे शिवत होते असं त्यांचं म्हणणं होतं. मला माहितीच नाही आहे मी कधी तिथे कपडे शिवलेत, पण त्यांनी मला ॲड्रेस दिला आणि तो मी तुला दिला. मला नाही माहिती. तेव्हा थँक्स तू त्यांना म्हण. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो का? म्हणजे नागराज काकाने तुम्हाला ॲड्रेस दिला होता मला द्यायला? तेव्हा सुमन म्हणते, हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे. अर्जुनला जराशी गडबड वाटते की नागराज काकाने मला श्रद्धा टेलरचाच ॲड्रेस का दिला असेल आणि त्यांना का देवासा वाटला. मी तर त्यांना सांगितलं नव्हतं माझी हेल्प करा म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन थोडा आता विचारात असतोच. त्याचबरोबर इथे आता सुमन नागराजवरती नजर ठेवून असते. नागराज इथे प्रियाकडे बघून हसत असतो. त्याचबरोबर फोनवरती सुद्धा बोलत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नागराजला महिपतचा फोन येतो. तेव्हा तो बाहेर फोनवरती बोलण्यासाठी जातो. तेव्हा सुमनसुद्धा त्याच्या मागे मागे जाते. तेव्हा नागराज म्हणत असतो, काय मग महिपत, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. अरे त्या प्रियाची काय बोलती बंद झाले रे तिच्या आईवडिलांना बघून. तुला माहिती आहे का, खरे ते आईवडील आहेत तिचे, पण ती सायली स्वतःचे आईवडील म्हणून किती त्या भिकारड्या माणसांची काळजी घेते तुला माहिती आहे का. आणि बघ ना रे त्या सायलीचं नशीब कुठलं. अरे महालातली मुलगी आहे ती. अरे खरं तर सायली ही आमची तन्वी आहे रे. ती खरी दादा वहिनीची मुलगी आहे आणि सायलीचा मी सख्खा काका आहे. कधी कधी मला वाईट वाटतं रे सायलीकडे बघून, कारण ती आमची तन्वी आहे ना. पण आता काय करणार, तिला जर आता घरामध्ये तन्वी म्हणून मान्य केलं असतं तर सगळी प्रॉपर्टी दादाने सख्ख्या मुलीच्या नावावरती केली असती ना. मग आम्हाला काय मिळालं असतं. म्हणून या प्रियाला खोटी तन्वी म्हणून या घरामध्ये आणलं तर ती आता डोक्यावरती मिऱ्याच वाटते. आता बघतोय ना मी तिच्याकडे, स्वतःच्या आईवडिलांना बघून काही चेहरा झालाय रे तिचा. तिला असं वाटतंय की कुठे इथे सायलीचे आईवडील आणि कुठे माझे आईवडील. आणि इथे आता तिला असं सुद्धा वाटत असेल की मी जर यांच्या घरामध्ये खरोखर जन्म घेतला असता तर काय झालं असतं. आता प्रिया आपल्या वाटेला जाणार नाही. आता ती काहीच बोलणार नाही, कारण तिचे खरे आईवडील इथे आलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो सुमनला कळतं याचा अर्थ सायली ही खरी तन्वी आहे. सायली ही भाऊजी आणि प्रतिमाताईंची मुलगी आहे आणि ही प्रिया सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या मिसेस इथे श्रद्धा लोखंडे यांची मुलगी ती प्रिया आहे. नक्की हे काय बोलण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच काहीतरी गडबड आहे. यांनी आणि महिपतने काही प्लॅनिंग केलं आहे का अर्जुन आणि सायलीला फसवण्यासाठी. नाही, मला काही करून अर्जुनजवळ बोलायलाच हवं. तेव्हा इथे सुमन आता पटकन घरामध्ये येते. अर्जुनला एका बाजूला घेते आणि म्हणत असते, अर्जुन मला तुला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, बोल ना सुमन काकी. तेव्हा सुमन म्हणते, अर्जुन मी आत्ताच यांचं आणि त्या महिपतचं बोलणं ऐकलं. बऱ्याच दिवस मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते. महिपत आणि नागराज हे दोघेजण मित्र आहेत आणि आता ते महिपत बरोबर फोनवरती बोलतायत. त्यांना मी बोलताना ऐकलं की प्रिया आहे ना, तिचे खरे आई वडील सदाशिव लोखंडे आणि त्यांची मिसेस आहे. तुला माहिती आहे, अरे ते लोखंडे कुटुंब आहे ना, ते प्रियाचे आई वडील आहेत आणि सायली ही खरी तन्वी आहे. सायलीचे आई वडील म्हणजे भाऊजी आणि प्रतिमा वहिनी आहेत. असं इथे यांनी आता महिपतला बोलताना मी ऐकलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय? तेव्हा सुमन म्हणते, हो, म्हणजे सायली ही खरी आपली तन्वी आहे आणि प्रिया ही कुणीतरी फ्रॉड मुलगी आहे आणि ते तिचेच आई वडील आहेत, जे महिपत आणि नागराज हे दोघेजण मुद्दामून या घरामध्ये घेऊन आलेले आहेत. म्हणूनच यांनी तुला प्रियाच्या आईवडिलांच्या घरचा ॲड्रेस दिला आणि तिथे तुला पाठवलं आणि त्यांना सायलीचे आईवडील म्हणून घेऊन यायला सांगितलं आहे. या सगळ्याच्या मागे त्या महिपतचा हात आहे आणि हे सुद्धा त्याला सामील आहेत. तेव्हा बाबा काहीतरी विचार कर. हे खरे आईवडील आपल्या तन्वीचे म्हणजे सायलीचे नाही आहेत, त्या प्रियाचे आईवडील आहेत आणि सायली हीच खरी तन्वी आहे. या खूप मोठ्या सत्याचा उलगडा आता सुमनने केलेला असतो.
ज्या सुमनला नागराज मूर्ख बावळट समजत असतो ती सुमन तर इतकी हुशार निघालेली असते की त्याच्यावरतीच लक्ष ठेवून त्याचं बोलणं ऐकून तिने अर्जुनला सत्य सांगितलेलं असतं की हे लोखंडे कुटुंब प्रियाचं कुटुंब आहे आणि सायली ही खरी तन्वी आहे. आणि हे सत्य आता नागराजला मी बोलताना ऐकलं. नागराजने प्रॉपर्टीसाठी खोट्या प्रियाला घरी आणलेलं आहे हे सुद्धा आता सुमन सांगते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनच्या समोर सुमनने खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला आपल्याला पाहायला मिळतो.